आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव, महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता। म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास। नमस्कार, मी ऋतुजा। न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत। पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी। जालना जिल्ह्यात यंदा 55,838 हेक्टरवर मका पिकाची लागवड करण्यात आली आहे। जिल्ह्यात यावर्षी मका पिकाची सरासरी लागवड 43,881 हेक्टर आहे। मात्र यंदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून सरासरीपेक्षा अधिक मका पिकाची पेरणी करण्यात आली आहे। दरम्यान सध्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला असून मक्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। धाराशिव जिल्ह्यात हरित धाराशिव अभियानांतर्गत एक पेड़ मां के नाम मोहिमेत तब्बल 15 लाख वृक्ष लागवड करून विक्रम प्रस्थापित करण्यात आलाय। या उपक्रमामुळे जिल्ह्याची इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, दिव्यांगांच्या मानधनात 6 रुपयांची वाढ करावी, यासह इतर विविध मागण्यांबाबत राज्य सरकारने तात्काळ निर्णय न घेतल्यास यापुढे वेळ काळ न सांगता शेळ्या मेंढ्यांसह मंत्रालयात घुसून तीव्र आंदोलन करू, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिलाय। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतीपूरक साहित्य खरेदीसाठी राबवलेल्या विशेष कृती आराखड्याअंतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी आणि वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवलं असून यास विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत। राज्यात फेब्रुवारी ते मे 2025च्या दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकाचं नुकसान झालंय। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 337,41,53,हजार रुपयांचं अनुदान वितरण करण्याची मान्यता दिली आहे। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय। बदली नाकारून काम टाळणाऱ्या कृषी खात्यातील 99 बेशिस्त अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याची ऐतिहासिक कारवाई कृषी आयुक्तालयाने केली आहे। अशा अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी रुजू न होता वेतनही दिले जाणार नाही। गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांकडील जातीवंत देशी गोवंश कमी झालाय। जमिनीची सुपीकता, अन्नधान्य गुणवत्ता ढासळली, त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे। हे लक्षात घेऊन सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून शाश्वत शेती, दर्जेदार अन्नधान्य उत्पादनासाठी स्थानिक देशी गोवंशाची जोड शेती आणि मानवी आरोग्य व्यवस्थापनासाठी द्यावी, असा सल्ला अहमदाबाद येथील बन्सीगीर गोशाळेचे संस्थापक गोपालभाई सुतारिया यांनी दिली। शिराळा तालुक्यात आठवड्याभरात अपवाद वगळता पावसाने उघडीप दिल्याने गत आठवड्यापेक्षा 10% खरीप तर भात पेरण्या 18% जास्त झाल्यात। गत आठवड्यात खरीप पेरणी 31.56 तर भात पेरणी 32.25% झाली होती। या आठवड्यात रोप लावणीमुळे भात पेरणी 70 ते 80% होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे। या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्स मध्ये। इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।